नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा ही लाईव्ह आपण कॅन्सल करतोय कारण की मोबाईल लाईव्हच्या दरम्यान तापायला लागलाय आणि तो ऑटोमॅटिक नेटवर्क इश्यू सारखं रिसायलिंग प्रोसेसिंग अशा गोष्टी यायला लागल्या। त्यामुळे आपण हा थोडक्यात व्हिडिओ बनवतो आणि ह्याच्यामध्ये लाईव्ह सारखीच आपण माहिती देणार आहोत। तर मित्रांनो, आपण सकाळी एक मेसेज दिला होता, तसेच कालचाही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल किंवा दुपारी एक व्हिडिओ दिला आहे, तसेच कम्युनिटी गाईड्समध्ये आपण एक मेसेज देखील दिला होता पोस्टमध्ये। तर त्या पद्धतीने वातावरण माजलगाव, बीड, परभणी, केज वगैरे भागामध्ये सक्रिय आहे आणि हे वातावरण आपण हेही सांगितलं आहे की हिंगोली, हिंगोली, नांदेड, यवतमाळच्या उमरखेड परिसराकडे हे जाणार आहे। तर याची कंडिशन, याची तीव्रता देखील पाहणार आहोत, पण तत्पूर्वी आणखीन काही भागामध्ये हे वातावरण सक्रिय होणार आहे, त्याची माहिती आपण देखील मगाशी मेसेजच्या थ्रू दिली आहे। तर आता जी कंडिशन सध्या बनलेली आहे आणि त्याची दिशा जी आहे ही कुठे असणार आहे देखील जाणून घेऊयात। बारामतीच्या दक्षिण भागामध्ये एक क्रिएटिव्हिटी निर्माण झालेली आहे आणि ती सरळ बीडकडेच जाणार आहे। कुरुंदवाडी, अकलूज तसेच पंढरपूर, मोहोळ परिसराकडे देखील काही सिस्टम बनलेला आहे, त्याचा दिशा सुद्धा बार्शी, धाराशिव या भागाकडे जाणार आहे। लातूरच्या निलंगा वगैरे भागात देखील पाऊस सक्रिय होणार आहे। तसेच लातूरच्या उत्तरेकडील भागामध्ये आमोदपूर असेल, याही परिसराकडे आणखीन काही तालुके असेल, याही भागामध्ये हा पाऊस सक्रिय होणार आहे। व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून थोडक्यातच माहिती देईल आणि विशेष म्हणजे तुम्ही थंबनेलवरती सुद्धा पाहिलंय की आता उद्यापासून विदर्भ, खानदेश, पूर्व विदर्भ हा अवकाळीच्या पावसापासून सुटका करतोय। तसेच इकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी उद्यापासून अवकाळीची सुटका करतोय। तर कोणत्या भागात उद्या थोडा काळ होणार पाऊस राहील हे देखील आपण शेवटपर्यंत सांगणार आहोत। तर आता जी कंडिशन बनलेली आहे ती नांदेड जिल्ह्याचा बराचसा भाग घेणार आहे। पूर्णा, उमरखेड, गंगाखेड, परभणी याही जिल्ह्यामध्ये तो विजांच्या कडकडामध्ये आपला प्रवेश करणार आहे। यामध्ये लोहा देखील घेण्याची शक्यता त्याची दाट आहे। तर हिंगोलीचा जो काही दक्षिणेकडे भाग असेल, वसमत परिसर हा देखील घेणार आहे। रिसोड परिसर, किनवट परिसर देखील संध्याकाळपर्यंत घेणार आहे। पुसद, दिग्रजच्या शेतकऱ्यांना विनंती आहे, आजच्या दिवस तुम्ही तुमचा शेतमाल झाकून ठेवा आणि अकोला, अमरावती, नागपूर याही भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, तुमच्या सर्व तालुक्यांची माहिती ह्या व्हिडिओमध्ये बसणं शक्य नाहीये, पण तुम्हाला आजच्या दिवस त्रास आहे, उद्यापासून तुमचा त्रास देखील हा कमी होत आहे आणि चक्क 10 दिवसासाठी हा पाऊस उघडणार आहे। मित्रांनो, 8 मे पासून पुन्हा राज्यामध्ये थोड्या दिवसासाठी अवकाळी परत येणार आहे। हा अवकाळी या अवकाळीपेक्षा थोडा कमी असेल, पण अवकाळी शेवट अवकाळी असतो। 8, 9, 10, 11 ते 12 तारखेदरम्यान हा अवकाळी सक्रिय होणार आहे। या 4 दिवस हा अवकाळी बरसणार आहे। तर विदर्भाची कंडिशन काय आहे हे देखील जाणून घेऊयात। मित्रांनो, सध्या विदर्भाची कंडिशन, आत्ताची कंडिशन ही नॉर्मल कंडिशन मध्ये आहे, पण भोकरदनच्या दक्षिण भागामध्ये, देऊळगाव राजाच्या पश्चिम भागामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय आहे। यामुळे तुम्हाला आजच्या दिवस सुद्धा जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधायचे आणि काही काम जर रात्री करणार असाल तर 8-9 वाजेपर्यंत वेटिंग करायचे आहे। आणि मी सुद्धा याच व्हिडिओच्या खाली पुन्हा एकदा थोडक्यात मेसेज देणार आहे अलर्ट रात्रीचा, कारण की ह्या भागात तुमच्याही काही ठिकाणी सक्रिय होणार आहे। तर सध्या दक्षिण भागामध्ये जे नांदेड, लातूर परिसर असेल, सोलापूर, धाराशिव परिसरातल्या काही भागामध्ये, सातारा, सांगलीच्या उत्तर भागामध्ये ही कंडिशन बनलेली आहे। खानदेश निवांत राहायचंय। जळगाव, धुळे, नंदुरबार या भागातल्या शेतकऱ्यांनी निश्चिंत राहायचे। नाशिकला तर पहिल्यापासूनच पाऊस नाही, त्यामुळे त्यांना यावेळेस सुद्धा पावसाची शक्यता खूप कमी आहे। तर मित्रांनो, उद्याची कंडिशन काय असणार आहे हे देखील जाणून घ्या। उद्या अवकाळीचा जोर ओसरतोय, काही भागातून तो सपशेल निघूनही जातोय, पण ढगाळ वातावरण बनणं, तुरळक ठिकाणी पाऊस असणं ही कंडिशन उद्याही घडणार आहे। तर उद्याच्या रडारवरती काही जिल्हे आहेत हे देखील आपण जाणून घेऊया। याच्यामध्ये सोलापूर उत्तर भाग येतोय, लातूरचा निलंगा, अहमदपूर वगैरे भागात काही ठिकाणी असेल, नांदेडमध्येही काही ठिकाणी राहण्याची शक्यता दाट आहे। बीड, कडाष्टी दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी हा पाऊस होण्याचे चान्सेस आहेत। तसेच पंढरपूर, मोहोळ, बारामती परिसरात देखील कंडिशन उद्भवू शकते। नांदेडमध्ये मोजक्या ठिकाणी कंडिशन उद्भवू शकते, अन्यथा इतर जिल्ह्यांना मात्र उद्यापासून सुटका आहे। ठीक आहे, अशी कंडिशन उद्याची आहे। पुढील 8 दिवस राज्यामध्ये पाऊस नाही, 8 तारखेनंतर वातावरण बिघडणार आहे आणि अशा पद्धतीनं याच आढाव्यासाठी आपण नेहमी तत्पर आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ आणि हा जो माहिती आहे ती सर्व शेतकऱ्यांना देखील शेअर करत चला। विशेष करून ज्यांना काही अजूनही शंका असतील, रात्रीच्या पावसाबद्दल काही विचारायचं असेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी करत आहे। तर धन्यवाद मित्रांनो, जय शिवराय।